रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू. दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. विक्रम गोखलेचा नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरच्या दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, गेल्या 63 वर्षामध्ये या माझ्या करिअरच्या या काळामध्ये मी गेल्या काही वर्षामध्ये माझ्या पुढची जी पिढी आहे त्यातल्या काही नटांना जाणीवपूर्वक तपासत आलेलो आहे. काही खूप नाव कमावत आहेत, बाकी जे जे काही प्रोफेशनमध्ये कमवायचं असतं ते कमावत आहेत. पण या ना त्या कारणामुळे ते वेगळ्याच दृष्टीने प्रकाशामध्ये राहतात. या सगळ्यांना सोडून आणखीन एक वेगळा नट माझ्यासमोर उभा राहतो. हा जो नटांचा वेगळा असा समूह आहे त्याच्यामध्ये असं एक नाव आहे की जे कोणत्याही ग्रुपशी संबंधित नाही, कोणत्याही राजकारणाशी संबंधित नाही. ते फक्त आपलं काम, आपला अभ्यास याच्याशी संबंधित आहे. असं हे व्यक्तिमत्व आज मराठी, हिंदी चित्रपट, मालिका, एकेकाळी नाटक या सगळ्याशी संबंधित आहे. काही कारणामुळे, व्यस्ततेमुळे असेल कदाचित, मराठी नाटक आज हे व्यक्तिमत्व करत नाही. परंतु ज्याला अतिशय चांगला नट, चांगला कलावंत म्हणावं अशा तऱ्हेचा हा एक अतिशय उमदा असा माझ्या पुढच्या पिढीचा नट आहे जो मला अतिशय आवडतो. आणि त्याला आज आपण इथे बोलवलेलं आहे. तो कोण आहे ते आपल्याला कळेलच. त्यापूर्वी, तो इथे येण्यापूर्वी त्याच्यावरची एक चित्रफीत आपण पाहणार आहोत. पहा. अतुल कुलकर्णी. अभिनयाची आवड असलेल्या बेळगावच्या त्या तरुणानं इंग्रजी विषयात पदवी प्राप्त केली सोलापूरच्या कॉलेजात. तिथेच नाट्य आराधना या प्रायोगिक संस्थेत अभिनयाबरोबर दिग्दर्शनाचेही धडे गिरवले. पण अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्यानं प्रवेश घेतला. इथेच दिग्दर्शकांचा लाडका अभिनेता झालेला तो तरुण म्हणजे चतुरस्र कलाकार अतुल कुलकर्णी. सुरुवातीलाच कमल हसनच्या हे राम चित्रपटातल्या नकारात्मक भूमिकेत त्यानं सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. मधुर भांडारकर दिग्दर्शित चांदनी बारमधल्या त्याच्या भूमिकेवर पुन्हा पुरस्काराची मोहोर उमटली. हिंदी, मराठी चित्रपटांबरोबरच तेलुगू, कन्नड, मल्याळममधल्या सशक्त भूमिकांनी तो साऊथचा स्टार झाला खरा. पण नटरंगमधल्या पिळदार नायकानं संपूर्ण भारताचं लक्ष त्यानं वेधून घेतलं. ग्लॅमरच्या दुनियेत राहूनही शिक्षणाच्या उच्च दर्जाविषयी विशेष कार्यात सहभागी असलेल्या या हरहुन्नरी अतुल कुलकर्णी यांची जाणून घेऊया दुसरी बाजू. तेव्हा स्वागत करूया सगळ्यांच्या लाडक्या आणि हुशार अशा एका कलावंताचं. अतुल, इथे बसायचंयस. तू पाहिलेलं नाही आहेस कार्यक्रम मला माहिती आहे, पण काय अवघड नाही आहे ते. तू आज जिथे कुठे पोचलेला आहेस, तो कसा पोचलास हे सगळं तू सांगायचं. मी तुझ्याशी जास्त बोलणार नाही. मी तुला अशी थोडीशी फक्त एक चावी मारणार. सगळं तू बोलायचंस. पण मला कळलं पाहिजे आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांना कळलं पाहिजे की अतुल काय आहे. थँक्यू. तर सुरुवात तूच कर. जन्म सोलापूर ना? कुठे? नाही, जन्म माझा बेळगावला, बर, कर्नाटकामध्ये. बर. आणि माझी वाढ मात्र सगळी सोलापूरमध्ये झाली. अच्छा. शाळा आणि साधारण 10वी पर्यंत मी सोलापूरमध्ये होतो.
आणि त्याच्यानंतर 11वी-12वीला मी परत बेळगावला गेलो आणि 12वी नंतर मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली पुण्याला, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणा. तिथे मी होतो, परंतु पहिल्याच वर्षामध्ये 3 वर्ष होतो. मग मी मध्ये इंजिनिअरिंग सोडलं आणि मग परत सोलापूरला आलो. पहिल्याच वर्षामध्ये म्हणजे पहिल्याच वर्गात? पहिल्याच इयरला, 3 वर्ष. पहिल्याच इयरला 3 वर्ष होतो FE मध्ये. आणि मग जेव्हा हिंमत आली माझ्या आई वडिलांना सांगायची की मला सायन्स आवडत नाही, मला आर्ट्सला जायचं आहे, ती हिंमत जेव्हा आली तेव्हा मी मग निघालो पुण्याहून आणि मी सोलापूरला गेलो. आणि मग सोलापूरला मी बॅचलर ऑफ आर्ट्स ला ॲडमिशन घेतली BAला. इंग्रजी विषय घेतला आणि त्याच्यामध्ये BA केलं. स्पेशल इंग्लिश? हो. बर. तुझे एकूण भावंड तुम्ही किती? मला एक बहीण आहे धाकटी, 4 वर्षांनी लहान बहीण आहे. बस, आई वडील आणि आम्ही दोघे. ती आता आमची एक संस्था आहे क्वेस्ट नावाची, क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट नावाची आमची एक NGO आहे. त्या NGO मध्येच ती काम करते आणि ती आधी बेळगावला होती आणि आता पुण्याला आहे. हा ट्रस्ट नेमकं काय काम करतो? आम्ही आता खरं 10 वर्ष पूर्ण होतील या ट्रस्टला. तर हा प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शिक्षणामध्ये काम करणारी ही NGO आहे. निलेश निमकर म्हणून भारतातले एक खूप मोठे शिक्षणतज्ज्ञ आहेत, तर त्यांच्या लिडरशिपखाली ही संस्था काम करते. पण मुख्यत्वे करून आम्ही प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक जे शिक्षण आहे त्याच्यामधलं संशोधन, कारण आपल्याकडे त्या बाबतीत फार संशोधन नाही, आपण जे काही आहे ते बाहेरनं बॉरो केलेलं आहे पाश्चिमात्य देशांमधनं किंवा परंपरा किंवा पण एक आधुनिक पद्धती वापरून त्या पद्धतीचा अभ्यास किंवा संशोधन हे झालेलं नाही. आणि आपण जर अगदी प्रथमचे वगैरे येणारे रिपोर्ट्स दरवर्षीचे वाचले तरी आपल्या असं लक्षात येईल की आपला मेन जो प्रॉब्लेम आहे आता शिक्षणाबाबतीतला तो क्वालिटीचा आहे, दर्जाचा प्रॉब्लेम आहे. सिलेबसमध्ये किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याकडे दर किलोमीटरला प्राथमिक शाळा आहे, दर 5 किलोमीटरला माध्यमिक शाळा महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे तो इश्यू नाही आहे. शिक्षक आहेत, पटावरती विद्यार्थी आहेत वगैरे वगैरे. परंतु त्या दर्जा ह्या गोष्टीवरती काम करून, संशोधन करून, काही पद्धती तयार करून शिक्षकांना आणि मुलांना त्या पद्धतीने, म्हणजे शिक्षकांना ट्रेन करणं आणि मुलांबरोबर काम शिक्षकांना ट्रेन करणं, असा तो एक अगदी ब्रॉड हे आहे, ह्याला म्हणूया आपण. त्याच्यात अनेक व्हर्टिकल्स आहेत, परंतु मेन जे आमचं काम आहे ते हे आहे. 10 वर्ष काम करताय तुम्ही? होय होय. व्हेरी गुड, आय अप्रिशिएट. व्हेरी गुड. आई आणि वडील दोघेही नोकरी किंवा ह्याच्यामध्ये काही पेशामध्ये होते की आई हाऊसवाईफ आणि वडील? माझ्या वडिलांचा बिझनेस होता सोलापूरमध्ये, त्यामुळेच आम्ही मूळ बेळगावचे असून सुद्धा सोलापूरला जे शिफ्ट झालो. माझे वडील माझ्या जन्माच्या आधीच जे शिफ्ट झाले ते त्यांचा व्यवसाय होता म्हणून. तर सोलापूरमध्ये, सोलापूर आणि उस्मानाबाद अशा 2 जिल्ह्यांची सिगारेट्सची डिस्ट्रीब्युटरशिप होती त्यांच्याकडे आणि त्यामुळे ते व्यवसायामध्ये होते. आई मात्र हाऊसवाईफच होती पहिल्यापासूनच. शिक्षणाचा जो काळ होता तुझा लहानपणापासूनचा अतुल, तिथपासून ते कॉलेजला जाणे, तिथून ते कॉलेज सोडणे, पुन्हा आर्ट्सला येणे सोलापूरला आणि मग BA करणे विथ इंग्लिश, या सगळ्या प्रवासामध्ये नाटक, रंगमंच, अभिनय हे कुठून सुचलं, केव्हा? खरं तर मी परत सोलापूरला जेव्हा आलो, मी म्हटलं तसं BAला ॲडमिशन घेतली, तोपर्यंत काहीही संबंध नव्हता नाटकाचा किंवा इतर गोष्टींचा. त्याच्यात आवड तरी होती असं कितपत म्हणावं मला माहिती नाही, परंतु आमच्या शाळेमध्ये गॅदरिंगला जी काय नाटकं चालायची त्याच्या प्रॅक्टिसला मी जायचो वगैरे, इतपतच आपण म्हणजे बघायला प्रॅक्टिस जाऊ असं. परंतु मी जेव्हा सोलापूरला परत आलो, BA फर्स्ट इयरला होतो, तेव्हा 5-1 वर्षानंतर आमच्या कॉलेजमध्ये गॅदरिंग झालं आणि त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा कॉन्शियसली स्टेजवरती गेलो. कथादिनूच्या मृत्यूपत्राची नावाची रमेश पवारांची जी एकांकिका आहे ती केली होती आणि एक कम्प्युटर मॅरेज नावाचं एक छोटं स्किट केलं होतं, एक 7-8 मिनिटाचं. तर ते पहिल्यांदी काय म्हणूया, एक स्टेजचा अनुभव जो माझ्या लक्षात आहे, तो लहानपणी वगैरे बाई असं उभं राहून आता तू उभं राहा म्हणतात, तो आपण सोडून देऊ, त्याला काही फारसा अर्थ नसतो कारण ते माझ्या लक्षातही नाही फारसं.
परंतु हा माझा एक पहिला कॉन्शियस एफर्ट होता असं आपण म्हणूया. एक मला जरूर प्रेक्षकांना आणि तुम्हाला सांगायला आवडेल की बऱ्याच वेळेला आपल्या क्षेत्राचं खूप ग्लोरिफिकेशन होतं, अकारण. मला असं वाटतं की ग्लॅमरचा खूप मोठा कोशंट असतो आपण ह्या क्षेत्रामध्ये यायला आणि टिकायला. तुम्ही जर इमॅजिन केलं की एक फेल्युअर जो इंजिनिअरिंग सोडून आला मुलगा, घरामध्ये एका मध्यमवर्गीय घरामध्ये आईवडिलांना काय वाटलं असेल, समाजात काय वाटलं असेल, माझ्या बरोबरचे क्लासमेट्स पुढे निघून गेलेले होते, कोणी डॉक्टर इंजिनियर होत होते वगैरे वगैरे, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या माझ्या स्टेजवरच्या प्रवेशानं मला एक आयडेंटिटी दिली. मी त्या आमच्या अख्ख्या कॉलेजमध्ये ओव्हरनाईट हिरो झालो, ओळखला गेलो. म्हणजे इतकं त्याच्या एक 2-4 दिवसानंतर सोलापुरात रिक्षांचा स्ट्राईक होता आणि मला कुठेतरी जायचं होतं म्हणून मी उभा होतो आणि एकही रिक्षा थांबत नव्हती. तर एक रिक्षावाला पुढे गेला, थांबला, त्याने म्हटलं की तू इकडे ये, बस म्हटला शेजारी, माझ्या शेजारी बस, मागे बसू नको कारण स्ट्राईक आहे, लोक मारतील मला जर मी मागे बसलो तर. तो म्हटला तू दयानंद कॉलेजला आहेस ना? म्हटलं हो. सोलापूर शहराच्या आजूबाजूला एवढी खेडी आहेत, तिथली सगळी मुलं त्यावेळेला तिथे शिकायला सोलापूरमध्ये यायची आणि दिवसा कॉलेज, सकाळी कॉलेज आणि दिवसभर इतर कामं करायची. तसा तो होता आणि तो दयानंद कॉलेजमध्ये होता. आणि त्यांनी मला ओळखलं की अरे तू म्हटलं नाटकात होतास ना काल, तुला ओळखलं मी, तुला कुठे जायचं, इकडे जायचं. म्हटलं चल, म्हटलं सोडतो. तर हे मग एक ज्याला चटक म्हणतात, एक जो हे आहे, तर मला असं वाटतं की हा फार महत्त्वाचा भाग आहे आणि तो नाकारता कामा नये. तर ही घटना तर आहे, किंवा काय म्हणूया त्याला, त्यामुळे मिळणार एक रेकग्निशन हा त्यातला एक भाग आहेच. पण अर्थातच मला ती गोष्ट आवडायला लागली, म्हणजे अभिनय ही गोष्ट आवडायला लागली. आणि मग त्याच्यानंतर मी सोलापूरला नाट्य आराधना नावाचा एक खूप मोठा म्हणजे प्रतिष्ठित असा ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये मी जायला लागलो, राज्यनाट्य स्पर्धांमध्ये मी कामं करायला लागलो. तर पुढची 3-4 वर्ष मला वाटतं मी या पद्धतीने नाटक करत होतो आणि मग हळूहळू तोच एक महत्त्वाचा भाग झाला. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही काही मंडळी ही अत्यंत महत्त्वाची होतात माझ्या आयुष्यामध्ये. कारण व्यावसायिक नाटक त्यावेळेला मी अत्यंत जवळून बघायला सुरुवात केली. जवळून या अर्थी की मी तुम्हा लोकांची बस जेव्हा सोलापूरमध्ये यायची हुतात्मा मंदिरात, त्या बस आल्यापासून मी तिथे असायचो. मी मागे सेट उतरवणं, तुम्ही मंडळी उतरताय, तुमचा मेकअप वगैरे वगैरे, नाटक सुरू झालं की मी येऊन बसायचो, नाटक संपलं की परत मागे जायचो आणि सगळी ती प्रोसेस बघायचो. आणि अर्थातच तुम्हा सगळ्या लोकांचाच अभिनय त्यावेळेला पाहत होतो. दुसरा तुमचा जो नाटक होतं, दुसरा सामनाच नाही, मी, विनय आणि इला. करेक्ट. सोलापुरात ज्या वेळेला ते नाटक आलं त्या वेळेला मी ते नाटक पाहिलंय. अशी अनेक, याचा खूप मोठा इन्फ्लुएन्स माझ्यावरती आहे असं म्हणेन तुम्हा मंडळींचा. आणि मी जेव्हा त्याच्यानंतर NSDला गेलो तेव्हा परत आल्यानंतर मराठी व्यावसायिक नाटक इतकंच माझ्या डोळ्यासमोर होतं, कारण तेच माझं जग होतं. फोकस तेवढंच होतं. आणि नंतर अर्थातच वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, वेगळ्या वाटा सापडल्या, परंतु मराठी व्यावसायिक नाटकाचा खूप मोठा भाग आहे मला प्रोफेशनल नट व्हावं असं वाटण्यामध्ये. याबद्दल आपण विस्ताराने बोलूया. त्याच्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती आपण अतुल घेणार आहोत. मित्रांनो, कुठेही जाऊ नका, बघत राहा. आपण अतुल कुलकर्णी या एका चांगल्या नटाबरोबर गप्पा गोष्टी करतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू, फक्त सह्याद्री वाहिनीवरती. सर्वांचं पुन्हा एकदा विश्रांतीनंतर स्वागत. गप्पा गोष्टी चालू आहेत अतुल कुलकर्णी बरोबर. अतुल, हे तर लक्षात आलं की निरीक्षण हे तुझं सुरू झालं जेव्हा तू ह्या तुझ्या 2 नाटुकल्या किंवा जे काही केलंस ते, किंवा नाट्य आराधनामध्ये तू जॉईन झालास. मुंबईहून येणारा, पुण्याहून येणारा जो काही नाटकवाल्यांचा समाज आहे त्यांच्याबरोबर नुसतं पाहणं त्यांना आणि यातून एक आयुष्याची पुढची दिशा निश्चित करणं, याकरता तुझं काहीतरी तू ठरवलंस. अँड देन यू वेंट टू NSD. NSDमधलं नेमकं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाबद्दल त्यातल्या काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे उद्या कोणाला जावं असं वाटलं की अतुल कुलकर्णीचे हे अनुभव आहेत तर आपणही जाऊया. चांगल्या गोष्टी ज्या आहेत
तेवढ्या जरा विशद करून सांगशील तर बरं होईल. तुझे त्यावेळेचे तिथले शिक्षक, रेपरेटरीमधले काम करणारे लोक, गीतांजलीबरोबर तिथे कशी ओळख झाली वगैरे सर्व. मला असं वाटतं की मला बेसिकली हे मान्य नाही आहे की अभिनेता हा जन्मलेला किंवा कुठलाही कलाकार हा जन्मावा लागतो, हे मला मान्य नाही. माझं म्हणणं आहे व्हेरी गुड. माझं म्हणणं आहे की तुम्ही एक टेम्परामेंट घेऊन जन्मता, पण ट्रेनिंग तुम्हाला घ्यायला लागतं, मग ते फॉर्मल असो किंवा इनफॉर्मल असो. व्हेरी गुड. तुम्हाला ट्रेनिंग हे घ्यावं लागतं. फॉर्मल याचा अर्थ मी जसं NSD मध्ये गेलो तसं एक अनौपचारिक ट्रेनिंगचं मला भक्तीताई नेहमी सांगायच्या. आम्ही गांधीविरुद्ध गांधी नाटक जेव्हा केलं त्यावेळेला भक्तीताई मला नेहमी सांगायच्या की साहित्य संघाच्या शेजारी त्या राहायच्या आणि संघामध्ये म्हणाल्या मी लहान असल्यापासून विंगेमध्ये उभं राहून नाना पाठकपासून सगळ्यांची मी नाटकं. आता हे एक अनौपचारिक शिक्षण आहे किंवा त्या पार्वती कुमारांकडे जाऊन नृत्य शिकत होत्या, तोही नाटकाचा भागच आहे. हा सगळं हे अनौपचारिक शिक्षणच आहे. पण आपल्याकडे एस्पेशली तुम्ही प्रश्न विचारलात म्हणून हे मला जरूर सांगावं असं वाटतं की आज तरुणांना असं वाटतं की मला नाटकाची आवड आहे, मला अभिनयाची आवड आहे, मी येतो. मी त्यांना नेहमी सांगतो की अभिनयाची आवड असणं, अभिनय येणं आणि अभिनयाचा व्यवसाय करणं ह्या 3 स्वतंत्र गोष्टी आहेत, त्यांचा एकमेकांशी संबंध नाही. मला अभिनय येत नसूनही मी अभिनयाचा चांगला व्यवसाय करू शकतो किंवा अभिनयाचा मला व्यवसाय येत नाही पण मी चांगला अभिनेता आहे असंही होऊ शकतं. त्यामुळे ह्या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. NSD मध्ये मला असं वाटतं की एक वातावरण मिळालं भारतासारख्या गरीब देशामध्ये जिथे नाटकाचं शिक्षण हा मी म्हणेन एक लक्झरीच म्हणायला लागेल. तिथे 3 वर्ष 24 तास फक्त नाटकाचा मला विचार करण्याची संधी मिळणं, एक्सपोजर मिळणं आणि हे सगळं करायला खर्च शून्य. ह्या उलट तर म्हणजे सरकार मला स्कॉलरशिप देतं तिथे. म्हणजे मला जर काही इतर फार वाईट सवयी नसतील तर मी घरनं एक पैसाही न घेता तिथे जगू शकण्याची शक्यता असते बऱ्यापैकी. कारण मेस असते आणि इतर राहायला हॉस्टेल असतं वगैरे वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं की ही खूप मोठी संधी मला मिळाली. पण मी त्याचबरोबर हेही सांगेन की NSD किंवा कुठलंही कलेचं शिक्षण देणारं जी काही संस्था आहे तो कारखाना नसतो. तो काही म्हणजे इकडनं माणूस घातला आणि तिकडनं नट बाहेर पडला असं नसतं. ते तुम्हाला एक्सपोजर देतं, ते तुम्हाला सांगतं की काय काय आहे, काय काय होऊ शकतं, काय काय घडू शकतं. अनेक देशोदेशीचे शिक्षक तिथे येतात, ते तुमच्याबरोबर नाटकं बसवतात. तर त्या 3 वर्षामध्ये मला असं वाटतं की मला जवळजवळ एक 10 वर्षाचा अनुभव मिळाला. कारण त्या 3 वर्षात मी 7 नाटकं केली फुल लेंथ आणि अनेक सीनवर्क्स केले. आणि NSDचा जो पूर्ण अभ्यासक्रम आहे तो फार प्रॅक्टिकल ह्याच्याकडे होत जातो नंतर म्हणजे 3ऱ्या वर्षी अगदी जवळजवळ 100% प्रॅक्टिकल असतं. तर या सगळ्याचा एक एक्सपोजर म्हणून मला फार फायदा झाला. आणि मगाच मी धागा थोडासा घेऊन असं बोलेन की मी जे तुम्हाला म्हणालो की मी व्यावसायिक नाटकांच्या खूप आसपास वावरायचो सोलापुरात असताना, NSD मध्ये असताना जिथे एक पूर्ण थिओरॉटिकली किंवा एक आयडियल म्हणूया, थिओरॉटिकल म्हणण्यापेक्षा एक आयडियल सिच्युएशनमध्ये तुम्ही नाटक करत असता, त्यावेळेला सतत माझ्या कुठेतरी डोक्यात होतं की अरे मला ह्या पद्धतीने प्रॅक्टिकली नाटक करायचं आहे बरं का परत जाऊ. तर मला इथे आयडियल कंडिशनमध्ये शिकताना असं नाही करून चालणार की मला ही कंडिशन तिथे मिळणार आहे. नाही, मी उदाहरणार्थ छबिलदासमध्ये खूप नाटकं त्यावेळेला सोलापूरमध्ये असताना केली. शेजारनं धाड 3 मिनिटाला एक लोकल जात असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला जर लोकांपर्यंत तुमचं नाटक पोचवायचं असेल. यशवंत दत्त मला फार छान त्यावेळेला एकदा म्हणाले होते. ते म्हणाले काय आहे मी NSDला जाणार वगैरे वगैरे म्हणून त्यांना सांगितलं अशाच एका ह्याच्यामध्ये. ते म्हणाले काय माहिती आहे का, लोणावळ्याला ओपन एअर थिएटरमध्ये स्टेजवरती उभं राहून धोतर उडत असताना ते सांभाळत कुणी घर देता का घर हे परफॉर्म करणं हे खरं म्हणाले स्किल आहे. तर हे आयडियल हे योग्य आहे का नाही हा आपण ह्याच्यात नको पडे, पण ती परिस्थिती आहे, त्याला तुम्ही काही करू शकत नाही. तर हे जे कॉम्बिनेशन होतं त्याचा मला वाटतं की मला खूप फायदा झाला, खूप उपयोग झाला. आणि मी काहीतरी आयडियालिस्टिक घेऊन मुंबईला परत नाही आलो. तर हे कुठेतरी डोक्याशी होतं माझ्या की ह्या पद्धतीने मला व्यवसायामध्ये शिरावं लागणार आहे. गुड. घरच्यांचा काही विरोध वगैरे नाही झाला ना हे ठरवल्यानंतर? काळजी वाटली असं मी म्हणेन, विरोध म्हणण्यापेक्षा. कारण असं काही कोणी मला कंपल्सरीली जाऊ नको वगैरे म्हणाले नाहीत.
परंतु काळजी नक्कीच वाटली, कारण तोपर्यंत मी एक ह्याचं काहीच होऊ शकणार नाही ह्या पोराचं अशा स्टेजला पोहोचलेलो होतो मी. कारण नाही, तुझ्या engineering दृष्टीने नाही म्हणत मी. नाही त्यांच्या त्यांच्या दृष्टीने. दृष्टीनेच म्हणतोय की त्यांच्या दृष्टीने हा काही फार करू शकणार नाही असं होतं, कारण इंजिनिअरिंग सोडून आलाय, BA करतोय, BA ला पुढे काय स्कोप वगैरे वगैरे. आणि तोपर्यंत माझ्या वडिलांचा जो बिझनेस होता तो दुर्दैवाने बंद झाला होता, त्याच्यामध्ये खूप नुकसान आलं. तर त्यामुळे काय करणार पुढे अशा काळजी त्यांना अशी नक्की होती असं मला वाटतं. अशाश्वत आहे ना हे, भयंकर. म्हणजे ह्या क्षेत्रासारखी दुसरी अनसर्टन्टी दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात नाही. अत्यंत टॉपवरती असलेला शाहरुख किंवा आमिर खान सुद्धा हे म्हणू शकत नाही की मी सेटल झालो, कारण त्या स्थानाच्या अनसर्टन्टी त्या स्थानाची पूर्ण वेगळी आहे. आणि ती कुठल्याही एका छोट्याशा नटापेक्षा फार मोठी अनसर्टन्टी त्या ह्याची आहे. तुम्ही जेवढ्या उंचीवर जाता तेवढी जागा कमी होते, तो जाऊ शकतो पटकन. करेक्ट. आणि तुमच्या खांद्यावरती 100 कोटी रुपये रोखे गुंतवतात, ते काही कमी टेन्शनवालं काम नाही आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की अस्थिरता ही या क्षेत्राचा अगदी म्हणजे मूळ गोष्ट आहे. तुम्ही उडी घेतली ह्याच्यात म्हणजे तो अंधार आहे आणि तो कधी तुम्हाला त्याचा तळ लागेल माहिती नाही. एकदा लागला म्हणजे तो सतत लागेल असंही नाही, कारण बदलत राहतं सतत. तर त्याची काळजी माझ्या आईवडिलांना जरूर वाटली असं मला वाटतं. परंतु दुसरा काही फार उपाय त्यांनाही दिसत नव्हता, मलाही दिसत नव्हता. मी एका इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करत होतो त्यावेळेला, पार्ट टाईम असं टाईप्स एजंट म्हणून. परंतु NSDला ॲडमिशन मिळाल्यानंतर मात्र मी गेलो तिकडे, आणि आता होईल ते होईल अशा अर्थाने एक हाराकिरी केली असं म्हणायला हरकत नाही. आपण दोघांनी एकत्र काम केलं. कमला हसनचा हे राम, तोपर्यंत तुझ्याकडे सिनेमा कुठला मराठी किंवा कुठलाही नव्हता. हे राम हा तुझा पहिला चित्रपट. हो. तर त्याच चित्रपटामध्ये तुला बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळालं. त्याबद्दल तुला काय वाटलं वगैरे असलं काही म्हणत नाही मी, परंतु ते मिळाल्यानंतर तुझ्याकडे इंडस्ट्रीनी पाहण्याचा दृष्टिकोन कशा तऱ्हेने बदलला? काका, मला नेहमी असं वाटतं की अवॉर्ड्स ही गाडीच्या ॲक्सेसरीसारखी असतात. त्याची तुम्हाला गाडी चालवायला मदत होते, रेअर व्ह्यू मिरर असेल, हॉर्न असेल, तर त्याची मदत होते. ते इंजिन नाही आहे गाडीचं, तेवढीच मदत होते. पण चित्रपट व्यवसायाचा बघण्याचा दृष्टिकोन हा चांदनी बार नंतर जास्त वेगळा झाला, कारण चांदनी बार हा हिट झाला. ह्या व्यवसायामध्ये किती लोक तुम्हाला ओळखतात हे खूप महत्त्वाचं आहे, आणि त्यामुळे तुमचा सिनेमा हिट होणं, तुमची एक ओळख वाढणं हे फार महत्त्वाचं आहे कुठल्याही अवॉर्डपेक्षा देखील. अवॉर्ड तुम्हाला कॉन्फिडन्स देतात, तुम्हाला माहिती आहे. पण चांदनी बार नंतर लोकांनी हेरामचा बराच वेळेला उल्लेख केला, पण मला असं वाटतं की तो सक्सेस हा अत्यावश्यक आहे, आणि तो अजिबात मी त्याला चूक म्हणणार नाही, कारण हा व्यवसायच तसा आहे. आणि त्यामुळे त्या अर्थाने एक हिट होणं गरजेचं आहे. स्टॅम्प्स लागणं महत्त्वाचंच असतं, त्याला काही इलाज नाही आहे. आणि ते अत्यंत मी अगदी समाधानाने आणि व्यवस्थित म्हणतो, त्याच्यात काही कुठला हे. किती भाषांमधून काम केलंस तू? मी जवळजवळ 7 भाषांमध्ये काम करतो, म्हणजे कंटिन्युअस मी. कारण हेराम हा सिनेमा तुम्हाला माहिती आहे की तमिळमध्ये पण झाला आणि हिंदी. आपण 2 शॉट्स करायचो, एक हा एक तो तेलुगूमध्ये पण रिलीज झाला. त्यामुळे माझं जे इंट्रोडक्शन होतं ते हिंदी आणि साऊथ इंडियन सगळ्या लँग्वेजेस ह्याच्यामध्ये एकत्र झालं. त्यामुळे मी तेव्हापासनं 4ही भाषा, दाक्षिणात्य भाषा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा 7ही भाषांमध्ये मी कंटिन्युअस काम करतोय साधारण 2000 सालापासून. आय कॉंग्रॅच्युलेट यू. थँक्यू. गुड. अँड whatever you are getting now, you deserve it. Actually, I personally feel, as I know you as an actor, personally I feel की तुझे ड्यूज अजून तुला मिळायचं. तसं माझं स्वतंत्र मत आहे. मिळतील, वेळ लागेल पण मिळतील. भाषांच्या संदर्भामध्ये काही अडचणी आल्या, त्या तू कशा काय निभावल्यास? भाषा आत्मसात करताना, म्हणजे मी अर्धवागदीमध्ये लिहून घ्यायचो. हो. तमिळ, कन्नड संवाद जे आहेत, आणि पुन्हा त्याच्यावरती डोक्यावरती त्याचा अर्थ लिहून घ्यायचा. बरोबर. तर तू काय करायचंस? मी पण तीच पद्धत अवलंबतो. आता त्याच्यात आणखीन प्रॉम्प्टिंग घेण्याची आता मला एक प्रॅक्टिस झाली आहे, किंवा काही गोष्टी कटरवरती लिहिलेल्या असतात त्याचे हे घेऊन बोलणं वगैरे ह्याची मला आता सवय झाली आहे बऱ्यापैकी. व्हेरी गुड.
पण एक मुख्य असं की मला कानडी बऱ्यापैकी समजतं आणि मी तोडकं मोडकं बोलतोही, कारण मी ಕನ್ನಡ ಬರ್ತದೆ? ಬೆಳಗಾವ್ ಕನ್ನಡ ಬರ್ತದೆ. ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅಷ್ಟು ಚಲೋ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಖರೆ ತಿಳ್ತಿದೆಯಲ್ಲ. ಸ್ವಲ್ಪ ಬರ್ತದೆ. ನನಗೆ ಕನ್ನಡ ಬರೋದಿಲ್ಲ. पण मला एक फ्लेवर आहे असं पण म्हणूया दाक्षिणात्य भाषांचा, बेळगावमुळे आणि सोलापूरमुळे, कारण सोलापूर सुद्धा खूप तेलुगू आणि कानडी पॉप्युलेशन सोलापूरमध्ये सुद्धा आहे. तर त्यामुळे एक फ्लेवर आहे मला अगदी. म्हणजे उत्तरेकडच्या लोकांना जितका दाक्षिणात्य भाषांचा एकदम भीती वाटते तशी मला नाही वाटत. त्यामुळे थोडंसं सोपं जातं. आणि कानडीमध्ये वगैरे तर मी डब पण करतो. ग्रेट. तर त्यामुळे ग्रेट. आत्ता मी एक इनफॅक्ट सिनेमा नुकताच केला गाझी नावाचा, जो हिंदी आणि तेलुगू असाच दोन्ही भाषांमध्ये आहे, आणि त्याचं तेलुगू डबिंग सुद्धा मीच केलं. व्हेरी गुड. तर त्यामुळे मी असं नाही म्हणणार की मला त्या भाषा येतात, अजिबातच नाही. पण प्रॅक्टिस झाली आहे आणि मी काही काय म्हणूया तंत्र आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे की ज्याच्यामुळे ते मला साधारण सोपं जातं असं आपण म्हणूया. गुड. पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती मित्रांनो. पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू, फक्त सह्याद्री वाहिनीवरती. सर्वांचं पुन्हा एकदा विश्रांतीनंतर स्वागत. गप्पा गोष्टी अतुल बरोबर. चांदणी बार आणि चांदणी बार चांदणी बार नाही, किंवा काय सत्ता दम, किंवा काय खाकी, पेज 3, रंग दे बसंती. एक तुझं मला अतिशय आवडलेलं काम मी तुला सांगितलं मध्ये केव्हा तरी, आत्ता आपण प्रणाम नावाच्या सिनेमामध्ये एकत्र प्रणामच्या होतो वेळेला मी लखनौमध्ये. तुला सांगितलं की तो तुझं काम मला फार आवडलं होतं. फक्त मला जरा थोडी शंका होत होती, वाटत होती की तसंच काम जे ते इन्स्पेक्टरचं होतं, आणि तू भयानक एक इन्स्पेक्टर केलं होतास, तसंच काम प्रणाममध्ये जर तुझ्या वाट्याला येत असेल किंवा तुला संशय येत असेल तर त्याच्यात करताना काय काय तू फरक करणार असं आपली काहीतरी थोडी चर्चा झाली होती. बिकॉज आय पर्सनली फील व्हेरी गुड अबाउट ॲक्टर्स लाईक यू, की भले एकाच तऱ्हेची भूमिका असेल वेगळ्या 2 चित्रपटामध्ये, पण काही ना काहीतरी वेगळं करणं हे फार महत्त्वाचं आहे, आणि ते तू करू शकतोस याबद्दल मला माहिती आहे, मी खात्री आहे माझी तुझी. तर ह्या अशा तऱ्हेच्या सर्व सिनेमांमधून विविध प्रकारच्या भूमिका तू केलेल्या आहेस. एकतर नटरंगमधली तुझी अप्रतिमच भूमिका आहे, ती अवघड आहे, खूप अवघड आहे, आणि ती मला तुझी खूप आवडलेली आहे. What exactly precautions you go on taking while portraying different roles or same roles in different films? भूमिका निवडताना मला ज्याला प्रायोरिटी म्हणतो किंवा पहिलं जे हे आहे ते माझ्यासाठी नेहमी स्क्रिप्ट शक्यतो असतं. कारण शेवटी प्रेक्षक म्हणून आपण जेव्हा जातो तेव्हा सुद्धा आपण गोष्ट बघायला जातो, बाकी कशाही पेक्षा गोष्ट ऐकायला जातो आपण, इतकं ते साधं आहे. तर त्यामुळे जेव्हा माझ्याकडे कुठलाही सिनेमा येतो त्यावेळेला तो प्रेक्षक म्हणून मी ऐकण्याचा प्रयत्न करतो. ते 100% शक्य होत नाही, कारण आपण या क्षेत्रातली माणसं असतो, परंतु शक्यतो प्रयत्न तो असतो. तर मी असं म्हणेन की प्रायोरिटी वाईज स्क्रिप्ट, रोल, दिग्दर्शक अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सिनेमाच्या बाबतीत गोष्ट सांगणारा हा अत्यंत महत्त्वाचा असतो, गोष्टी इतकाच, कारण तो ठरवतो काय पद्धतीने गोष्ट सांगायला हवी. मग अर्थातच प्रोड्युसर कोण आहे, कारण सिनेमा बनवणं एक वेळ सोपं आहे, परंतु रिलीज करणं हे अत्यंत अवघड आहे. त्यामुळे प्रोड्युसर कोण आहे, त्यांची कशी तयारी आहे, कितपत तयारी आहे, आणि मग तुम्हाला मिळणारे पैसे, तुम्ही त्यावेळेला करत असलेले इतर सिनेमे, तुम्हाला तसा सिनेमा करायचा नाही वगैरे वगैरे, अशा खूप गोष्टी मला वाटतं एक कॉम्बिनेशन असतं जेव्हा आपण निर्णय घेतो त्यावेळेला. परंतु एकदा निर्णय घेतल्यानंतर मला असं वाटतं की बहुतेक वेळेला जी तुमच्यासमोर संहिता आहे ती तुम्हाला सांगते की काय पद्धतीची तयारी आवश्यक आहे किंवा नाही. तर ती संहिता खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं, आणि त्याच्याबरोबरच दिग्दर्शकाला काय अपेक्षित आहे ह्या 2 गोष्टी जर तुम्ही पाळत गेलात तर मला असं वाटतं की तुमचा जो रोल आहे तो एकापासून वेगळा होत जातो. कारण वरकरणी कितीही तुम्हाला सारखे रोल वाटत असले तरी ती संहिता, त्याचा लेखक, तो दिग्दर्शक
आणि तुमच्या समोरचे कलाकार हे सगळे लोक त्याला वेगळं आपोआप करत जातात. फक्त तुम्हाला तुमचं डोकं, कान, डोळे हे थोडे उघडे ठेवले की आपोआप त्या टिप्स मिळत जातात असं वाटतं मला. 2012 तुला फिल्मफेअर मिळालं ना, आणि एशिया पॅसिफिक स्क्रीन पण मिळालं. अवॉर्ड्सबद्दल तुझ्या कल्पना, भावना तू मगाशी सांगितल्यास, कशाबद्दल तुला मिळालं? फिल्मफेअर मला मी एक तेलुगू फिल्म केलेली होती, त्याच्यासाठी मला ते अवॉर्ड मिळालं. एशिया पॅसिफिक मला कशासाठी, मला त्याचं नॉमिनेशन मिळालं होतं. हां, मी एक हॉलिवूडची फिल्म केलेली होती, ती दुर्दैवाने रिलीज नाही झाली, परंतु सिंग्युलॅरिटी नावाची एक फिल्म होती. रॉलंड जोफे नावाचे एक ऑस्कर विनिंग डिरेक्टर आहेत, त्यांच्याबरोबर ही फिल्म केलेली होती मी. ऑस्ट्रेलियामध्ये शूट केलं होतं आम्ही. तर त्या फिल्म करत असताना मला तिथे म्हणजे काय म्हणूया, त्याच्या काही त्याचा भाग त्या एशिया पॅसिफिकच्या ह्याच्यामध्ये होता. तर त्याचं एक मी गेस्ट म्हणून तिथे गेलेलो होतो. आणि कोइन्सिडन्स असा की त्याच्यामध्ये मला नटरंग साठी त्याचं नॉमिनेशन झालेलं होतं त्या एशिया पॅसिफिक ह्याच्यामध्ये. तर अशी ती 2 अवॉर्ड्स म्हणण्यापेक्षा एक अवॉर्ड आणि एक नॉमिनेशन. हे सगळं तू करतोयस. तू एक अतिशय चांगला बुद्धिवादी नट आहेस. तुझं वाचन बरं असावं असं माझा अंदाज आहे. तू सामाजिक क्षेत्राशी, बांधिलकी वगैरे शब्द जाऊ दे, सामाजिक क्षेत्राशी किंवा सेवाभावाशी काही संबंधित आहेस का? कसा आहेस, कसा जोडला गेलास? मगाशी सांगितलं ती जी NGO आहे ते करतोसच, अधिक काय करतोस? तुम्ही बांधिलकी हा शब्द जाऊ दे म्हणाला, त्याचा मला अत्यंत आनंद झाला, कारण हे सगळ्या शब्दांची मला फार भीती वाटते. असं काही नसतं. काही यू हॅव टू फील फ्रॉम विदिन. करेक्ट. माझं अत्यंत स्पष्ट असं मत आहे की मला ते काम करताना समाधान वाटतं, हे अत्यंत त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यात कमीपणा वाटण्याचं काहीही कारण नाही आहे कुणालाही. आणि उगाचच तुम्ही बांधिलकी, मी समाजासाठी काहीतरी करतो म्हटलं की जो इगो डेव्हलप होतो तो मला वाटतं की जास्त धोकादायक असतो. परंतु जे काम करताना मला आनंद होतो ते मी काम करतो. जसं मला आवडतं म्हणून मी ॲक्टिंगमध्ये आलो, तसंच मला आवडतं म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करतो. तर तो एक महत्त्वाचा, कारण आपण सुरुवातीलाच त्याच्याबद्दल बोललो त्यामुळे ते मी रिपीट करत नाही की त्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी माझी इन्व्हॉल्वमेंट आहे. एक आणखीन आम्ही प्रोजेक्ट करतोय सातारा जिल्ह्यामध्ये, पाटण तालुक्यामध्ये वनकुसवडे म्हणून गाव आहे. तर तिथे मी, माझा एक मित्र आणि माझे एक 3 आत्तेभावंड असं मिळून आम्ही एक 24 एकरचा तुकडा घेतला आहे. आणि ती कम्प्लिटली एक ज्याला बॅरन लँड म्हणतो तसा एक कम्प्लिटली कोरडी जमीन होती, कारण झाडं तोडलेली होती, अनेक वर्ष शेती केलेली होती, मग शेती सोडून दिलेली होती. आणि ते आपल्या कोयनेचं जे बॅकवॉटर आहे त्याच्यावर हा भाग आहे तिकडे, म्हणजे तिथनं दिसत नाही परंतु तो भाग आहे म्हणजे ह्याचा सगळा सातारा जिल्ह्यात. तर प्रचंड पाऊस आहे, त्यामुळे जमिनीची प्रचंड धूप आहे. अशी ती एक उजाड जमीन आहे तिथे. तर आम्ही ती घेऊन तिथे, एका शब्दात सांगायचं तर आम्ही तिकडे एक जंगल करण्याचं प्रोजेक्ट करतो आहोत. की काही वर्षानंतर, काही वर्ष म्हणजे 90-100 जे काही वर्ष लागतात जंगल तयार व्हायला तेवढी लागतील, परंतु आम्ही ती जमीन प्रोटेक्ट केलेली आहे. हळूहळू तिथे गवत वाढू दिलं आहे, पाणी कसं झिरपेल वगैरे अत्यंत सायंटिफिकली. ऑयकॉस नावाची पुण्यामध्ये एक इकॉलॉजिकल सर्व्हिसेस देणारी कंपनी आहे. मानसी करंदीकर आणि केतकी घाटे नावाच्या 2 तरुण मुली अत्यंत उत्तम काम एन्व्हायरमेंटल क्षेत्रामध्ये करताहेत. त्यांच्या सल्ल्याने आम्ही ते करतो आहोत तिथे काम. आता त्या कामाला सुद्धा मला वाटतं जवळजवळ 11-12 वर्ष होत आलीत. तिथे आत्तापर्यंत 2-2.5 हजार झाडं लावलेली आहेत, गवत वाढू दिलेलं आहे, आणि हळूहळू त्या जमिनीचा स्तर चांगला होतो आहे. आणि त्याचे काय काय ज्या सायंटिफिक सायन्स असतात, म्हणजे उदाहरणार्थ जळू हे आपल्याला फार भीती वाटणारा असा प्राणी असला तरी जळूचं तिथे असणं हे त्या जमिनीच्या क्वालिटी दर्शवतं की तिथे तेवढा ओलावा आहे.
तर अशा काही साईन्स आम्हाला दिसायला लागलेत, पक्षी हळूहळू यायला लागलेत वगैरे वगैरे. खूप म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की हे काम असं आहे की जे पूर्ण झालेलं बघायला आम्ही नसणार आहोत, परंतु हे करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. प्रायव्हेट जंगल असणं हे एक फार चांगलं सोल्युशन असू शकतं. आणि अगदी एक 3-4 मध्यमवर्गीय कुटुंब एकत्र आली आणि त्यांनी कुठेतरी एखाद्या रिमोट ठिकाणी एक छोटी जमीन घेतली की जी अत्यंत स्वस्तात मिळू शकते, अशा पद्धतीने जर आपण हे प्रोजेक्ट्स केले आणि असा तज्ज्ञांचा जर सल्ला घेतला तर हे कुणालाही शक्य आहे. ह्याच्यात काहीही भयंकर मोठा खर्च आहे असा नाही. त्यामुळे मी आजकाल नेहमी या प्रोजेक्टबद्दल सांगतो, कारण ते आता बऱ्यापैकी एका सक्सेसफुल स्टेजला आलं आहे. अजून मी तुला 2-3 महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहे, पण त्यापूर्वी पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती आपण घेतो, त्याची गरज आहे म्हणून. मित्रांनो, पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. अतुल कुलकर्णी या छान नटाशी आपण गप्पा मारतो. अतुल, गमतीचा जो प्रश्न आहे तो नंतर विचारतो. आता या ठिकाणी जिथे तू येऊन पोचलेला आहेस ॲज अन ॲक्टर, इथून पुढे तुझ्या मनामध्ये ज्या आशा, आकांक्षा, स्वप्न, निश्चय, निर्णय असं काही केले असतील, पूर्ण होतील की नाही हे तुझ्या इच्छाशक्तीवर आहे, परिस्थितीवर आहे, परंतु हे व्हायला पाहिजे, मला हे करायचं आहे असं काही ठरवलं आहेस का? कारण ते फार महत्त्वाचं आहे. व्हॉट एव्हर एज यू आर ऑफ, इथून पुढे किती वर्ष नट म्हणून आपल्याला प्रत्येकाला त्याचा विचार करावा लागतो. तर या एवढ्या स्पॅनमध्ये आता मला हेही करायचं आहे आणि हेही करायचं आहे. अभिनयाच्या क्षेत्रात, दिग्दर्शनाच्या क्षेत्रात, निर्मितीच्या क्षेत्रात, लेखनाच्या क्षेत्रात वगैरे वगैरे काही ठरवलंयस का? मला हे मी एवढ्याकरता विचारतो की तुझ्याकडून माझ्या त्या अपेक्षा आहेत, त्या सारखा नट म्हणून मी तुझ्याकडे बघतो. मला नेहमी असं वाटलेलं आहे आणि आता अलीकडे ते जास्त जास्त वाटत चाललेलं आहे की तुमच्या व्यवसायापेक्षा तुमचं आयुष्य जास्त महत्त्वाचं असतं. गेल्या काही वर्षांमध्ये, काही पिढ्यांमध्ये आपण अत्यंत चुकीच्या पद्धतीने आपल्या व्यवसायांना फार महत्त्व दिलेलं आहे. आणि एखाद्या माणसाचा सक्सेस किंवा फेल्युअर, त्याचं यश किंवा अपयश, हे त्याच्या व्यावसायिक यश किंवा अपयशावरती समाज बघतो आणि तसा तो माणूसही बघतो. म्हणजे एखादा जर डॉक्टर किंवा इंजिनियर सक्सेसफुल आहे असं केव्हा म्हटलं जातं, जेव्हा तो किती पैसे आहेत त्याच्याकडे ह्याच्यावरती ते ठरतं. तर हा जो सक्सेसफुल डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा कुणीही व्यावसायिक असेल, त्याने आयुष्यात एक नाटक बघितलं नसेल, एक सिनेमा बघितला नसेल, एक पुस्तक वाचलं नसेल, तो रोजचं वर्तमानपत्र वाचत नसेल, प्रवास करत नसेल, तो प्रसंगी आपल्या व्यवसायासाठी 3 वाईट कामं करत असेल, तरीसुद्धा आज त्या माणसाला यशस्वी म्हणण्याची कुठेतरी प्रवृत्ती, पद्धत आपल्या समाजामध्ये आहे आणि त्याला सरेंडर झालो आहे आपण कुठेतरी असं मला वाटतं. त्यामुळे मी आता तर नक्की ह्या कन्क्लुजनला पोचलो आहे की माझा व्यवसाय जो आहे त्याच्यापेक्षा माझं आयुष्य हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे एक आयुष्याचे भाग करणं, तुम्ही अत्यंत योग्य पद्धतीने म्हणाल की तू आत्ता ज्या वयाचा आहेस, मी नुकतंच 50 वर्ष माझ्या वयाची पूर्ण केली आहेत, 51 वर्ष रादर पूर्ण झाली आहेत मला. पूर्वी आपल्याकडे आश्रम होते बघा, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ, संन्यास. त्याच्यातला बाकीचा भाग आपण सोडून देऊ. त्याचा मूळ मुद्दा असा आहे, ह्या सगळ्या फिलॉसॉफीज आल्या कुठून की मृत्यू हा निश्चित आहे, तू मरणार आहेस, हे काय सगळं तुझं परमनंट नाही आहे. हे जर आहे तर तिथून पुढे तुला काहीच माहिती नाही आहे काय, तर तिथपर्यंतचा भागाचं काय, ह्याच्यातनं ह्या सगळ्या फिलॉसॉफीज आल्या. आणि म्हणून जर हे सगळं ठरलेलं आहे तर तुम्ही सेक्शन करणं गरजेचं आहे, कारण तुमचं शरीर हे त्या पद्धतीने डिट्रिऑरेट होत जाणार आहे. हो, निश्चितपणे. आणि म्हणून वय हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे त्यातला. तर आता हे जे तुम्ही एक 75 वर्ष असं जर म्हटलं तर तिथून उलट येत तुम्ही हे सेक्शन्स करणं आणि मग त्यानुसार तुमच्या जबाबदाऱ्या आणि एक रिले करत जाणं, की म्हणजे एका तुम्ही स्टेजमध्ये असताना पुढच्या स्टेजची तयारी करणं, जेणेकरून तुम्ही स्मूथली त्या
सेक्शनमध्ये जाल आणि तिथून पुढच्या सेक्शनमध्ये जाऊ शकाल असं. तर मी सुदैवाने ती तयारी थोडी आधी सुरू केलेली होती. Very good. त्यामुळे मी जे क्वेस्ट म्हणालो तो त्याचा एक छोटा भाग आहे, पण तिथेच आम्ही एक घर बांधलं मी आणि गीतांजलीनी. सोनाळे म्हणून गाव आहे वाडा तालुक्यामध्ये. तर तिथे आम्ही घर बांधलंय. ते आत्ता सेकंड होम आहे आमचं, पण आणखीन काही वर्षानंतर ते फर्स्ट होम आणि मुंबईचं सेकंड होम असं करूया. आता त्याला काय सेमी रिटायरमेंट म्हणूया, मला माहिती नाही, परंतु आजपासून 8-10 वर्षानंतर मला असं वाटतं की मी सेमी रिटायर होईन असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर मग पुढे काय होतं माहिती नाही, कारण 75 वर्ष त्याच्यानंतर माझ्याकडे 15 वर्ष राहतील साधारणपणे. तर त्याचं काय पद्धतीने कसं काय काय करायचं हे बघूया. परंतु जे कृष्णमूर्तींचं एक वाक्य आहे की लिव्ह ॲज इफ यू आर डेड, तसं करता येतंय का हे बघणं हा माझा अंतिम प्रयत्न असणार आहे. त्यामुळे माझा अंतिम जर तुम्ही काही ॲम्बिशन विचारलीत तर मी कुठे मेलो, कसा मेलो, कधी मेलो हे कुणालाही कळू नये अशा ऑब्लिव्हियनमध्ये मी जिवंत असताना जाईन का असा माझा प्रयत्न असणार आहे. तर त्या दृष्टीने माझी तयारी असेल असं मला वाटतं. हे ठरवल्यामुळे त्याचं आता व्यावसायिकदृष्ट्या मी पुढे काय करेन काय नाही वगैरे वगैरे, तर मी दिग्दर्शित करेन का काही सिनेमा वगैरे, तर मला माहिती नाही. मी आत्ता शक्यता नाकारत नाही इतकंच म्हणेन, पण ती माझी ॲम्बिशन आहे असं मला अजिबात वाटत नाही. मी नट म्हणूनच जास्त काम करेन असं मला वाटतं. लिहितो मी बऱ्याच वेळेला. मी अनेक सामाजिक विषयांवरती लोकसत्तेत किंवा इतर ह्याच्यात वर्तमानपत्रात लिहित असतो. तसं काही लिखाणाकडे काही जे मी 1-2 स्क्रिप्ट्स पण लिहिलेल्या आहेत, तर तसं काही कदाचित करेन, मला माहिती नाही. परंतु माझा मुख्य व्यवसाय हा पुढची निदान 8 ते 10 वर्ष तरी अभिनयच राहील असं मला वाटतं. तर आय विश यू ऑल द बेस्ट. आता फक्त शेवटचा प्रश्न जो महत्त्वाचा आहे त्याचं उत्तर तू दिलेलं नाहीस. गीतांजलीची तुझी ओळख झाली ती कशी झाली, आणि हे जे काही आता तू सगळं सांगितलंस, तुझा मनोव्यापार, तुझा एकूणच सगळा आत्तापर्यंतचा 50-51 वर्षाचा प्रवास, याच्यामध्ये तुमच्या दोघांची जी ओळख झाल्यापासूनची जी वर्ष आहेत त्याच्यामध्ये हाऊ डू यू प्लेस हर, वेअर डू यू प्लेस हर, अँड वाईज वर्सा? गीतांजली माझी बायको, तिची माझी ओळख NSD मध्ये झाली. ती आहे मुंबईचीच. ती मला 1 वर्ष ज्युनियर होती NSD मध्ये. परंतु मी ह्या सगळ्या इंजिनिअरिंग वगैरे करत NSDला गेलो, त्यामुळे मी वयानं बराच मोठा होतो. तर माझ्यात आणि तिच्यात जवळजवळ 8 वर्षाचं अंतर आहे. ती 8 वर्षांनी लहान आहे फक्त. माझ्यामध्ये माझ्या बायकोमध्ये 11 वर्षाचं अंतर आहे. तर ती कधी कधी मला तेच म्हणते, कारण ती भेटली मला तेव्हा ती 21 वर्षाची होती आणि मी 29 वर्षाचा होतो. ती कधी कधी मला तेच म्हणते की माझी जी मतं आहेत ती नेमकी तुझी मतं आहेत का माझीच मतं आहेत हे मला कळत नाही, कारण यू इन्फ्लुएन्स्ड. हां, संस्कार केले असं झालंय ते कुठे. मला असं वाटतं की जे काही मी आत्ता बोलतो आहे किंवा जे काही मी करतो आहे असं मी म्हणतोय ते सगळं आम्ही करतोय असं मी निश्चितपणे म्हणेन. त्याचं कारण असं की तिचे जर खूप जुळतं वगैरे असं नाही, कधीच जुळत नसतं. अत्यंत आम्ही भांडतो आणि खूप आमच्या काही वेगवेगळी मतं आहेत, विचार आहेत वगैरे झालं. परंतु एक जो कोर असतो, तो कोर, एक व्याख्या ज्याला आपण म्हणतो आपल्या जगण्याची, ती व्याख्या मला वाटतं आमची कुठेतरी खूप सिमिलर आहे. आणि म्हणजे इतकी की उदाहरणार्थ आमच्या घरामध्ये टेलिव्हिजन नाही आहे, वॉशिंग मशीन नाही आहे, AC नाही आहे, आमच्या घरात डबल बेड पण नाही आहे, आम्ही चटईवरती झोपतो. हे सगळं जर तिला मान्य नसतं तर झालं नसतं, कारण ह्या कल्पना जरी माझ्या असल्या तरी त्या तिने मान्य करणं, तिला मान्य होणं ॲज अ प्रिन्सिपल, मी म्हणतोय म्हणून नव्हे, तर ते फार गरजेचं आहे. तर तसंच ह्या बाकीच्या सगळ्या बाबतीत आहे असं मला वाटतं. आत्ता क्वेस्ट ज्याचा मी उल्लेख केला त्याच्यामध्ये इतकी तिची इन्व्हॉल्वमेंट आहे, तिथे तिच्या स्किलचा उपयोग करून, कारण ती उत्तम नटी आहे. पिया बेहरूपिया नावाचं तिचं एक हिंदी नाटक ती आत्ता करते आहे. तर कोर्ट नावाचा तिचा सिनेमा प्रचंड गेल्या वर्षी तिला नॅशनल अवॉर्ड मिळालं. तर तिच्या ह्या स्किलचा उपयोग करून तिने वाड्यातल्या आमच्या तिथल्या तालुक्यातल्या आसपासच्या मुलांना एकत्र करून तिथे एक ग्रुप केला आहे थिएटरचा. अरे वा. आणि ते आता तिथे क्वेस्टच्या बरोबर
आम्ही गोष्टरंग नावाचा ती एक हे करते शाळांमध्ये आश्रमशाळांमध्ये जाऊन प्रयोग करण्याचा, आणि ते अत्यंत प्रोफेशनली ती मुलं वाड्यासारख्या तालुक्यामध्ये थोडेफार असतील परंतु ते करत पैसे सुद्धा मिळवू शकतील अशा पद्धतीचे गेली 3 ते 4 वर्ष ती चिन्मय केळकर, शर्वरी पाटणकर आपली हे सगळेजण त्याच्यामध्ये खूप इन्व्हॉल्ड आहेत ती लोक. तर शरू तिकडे काय करते? तीच मदत करते गीतांजलीला ट्रेनिंग आणि ह्या सगळ्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर त्याच्यामध्ये खूप आपली ही सगळी मंडळी आमच्या त्या सोनाळ्याच्या घरी येऊन गेलेत. जितू येऊन गेलाय, तिथे रिहर्सल्स केल्यात मोहित टाकळकर वगैरे लोकांनी. तर आमची जी जागा आम्ही तिथे बांधली आहे ती सुद्धा अशी मल्टीपर्पज व्हावी, तिथे येऊन लोकांनी रिहर्सल्स करायला, खाली रिहर्सलचा हॉल आहे, वर राहता येतं असं आहे. आमची जी संस्था आहे त्याचे वर्कशॉप्स त्या घरामध्ये होऊ शकतील अशा पद्धतीचं ते रचना आहे. फक्त एक फार्म हाऊस असं नाही आहे ते. तर या सगळ्यामध्ये हे सगळं चालवण्यामध्ये तिचा प्रचंड मोठा हात आहे. ते अख्खं घर तिने स्वतः उभा राहून बांधून घेतलंय. आणि ते कारण ही सोपी गोष्ट नसते. एवढं सगळं जेव्हा तिथे एक अख्खा ते एक जग उभं राहतं, तिथे काम करायला माणसं असतात, त्यांना तुम्हाला सांभाळावं लागतं, त्यांना करावं लागतं. हे सगळं काम ती जवळजवळ एका हाती करते असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही स्थान म्हणत असाल तर ते अतिशय जवळच्या मैत्रिणीचं स्थान आहे असं मी म्हणेन. कारण लग्न ही संस्था एक आर्टिफिशियल संस्था आहे असं माझं मत आहे, आणि ती अत्यंत अनैसर्गिक अशी संस्था आहे. तर त्यामुळे ते काही मी फार त्या ह्याच्यात जाणार नाही. पण एक दोन माणसांनी एकमेकांना ओळखणं आणि जे काय आता त्यांनी एक जग निर्माण केलंय, तर ते जग ज्याच्यामध्ये तुमचे नातेवाईक असतात, मित्रमंडळी असतात, तुम्ही हे जे काम सगळं करतात ते असतात, तर ते जग एक एक सांभाळणं म्हणा किंवा ते त्या जगात पुढे जाणं, ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की तिचं प्रचंड मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण माझा भाग हा फक्त डोक्यानी असतो, तिचा हृदयानी असतो. त्यामुळे आणि हृदयानी विचार करणारी लोक खूप लोकप्रिय असतात, खूप आवडतात. त्यामुळे मी तितका लोकप्रिय नाही आहे, मी फक्त डोक्याने विचार करत असल्यामुळे. परंतु त्याला लागणारं सगळं इंधन पुरवण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे, आणि ते सगळं चालवणं हे जवळजवळ गीतांजली करते असं म्हणायला हरकत नाही. आय रिस्पेक्ट यू अँड गीतांजली बोथ यू चिल्ड्रन, यू आर लवली फ्रेंड्स. कारण नवरा बायको हे नातं एक विशिष्ट, हे जे काही नातं आहे नवरा बायको, नावं आपण त्याला नवरा आणि बायको, नर मादी. लग्न ही एक अशी काही गोष्ट आहे की जी ज्या समाजात तुम्ही राहता त्यांना आपल्याला माहिती व्हावं. कारण आपला समाज असा विचित्र आहे, आणि ते बरोबर आहे, तसंही त्यांच्या बाजूनही बरोबर आहे की ते बोटं दाखवतं कामा नाही. म्हणून लग्न ही संस्था निर्माण झाली. हे झाल्यानंतर तुम्हीच फक्त असता, तेव्हा तुम्ही एकमेकांना माणूस म्हणून ओळखणं, माणूस म्हणून वागवणं, माणूस म्हणून ऐकणं, माणूस म्हणून सन्मानित करणं आणि कायम ही बरोबरी राखणं हे फार महत्त्वाचं आहे. सो आय रिस्पेक्ट यू अँड गीतांजली व्हेरी मच. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आज तुझ्यावरती दुःखाचा प्रसंग कोसळलेला असताना सुद्धा केवळ माझ्या एका फोनवरती एका आमच्या प्रोड्युसरच्या विनंतीला पटकन मान देऊन तू धावत पळत आलास. दुसरी बाजू या कार्यक्रमाकरता तुझ्यासारखा माणूस आम्हाला मिळाला, उपलब्ध झाला. याबद्दल दूरदर्शनचे आमचे सर्वेसर्वा मुकेशजी शर्मा, आमचे सन्मित्र निर्माते या कार्यक्रमाचे निरंजन पाठक, आणि हे सगळं आमचा हा चमू यांच्यातर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे, बिकॉज आय लव्ह यू. तर मी तुझे आभार मानू का काय करू? काहीच नको. मला खूप मजा आली गप्पा मारताना. हां, आणि आपण जे बोलतोय ते कळणारा माणूस असला की जास्त बोलायला आवडतं. करेक्ट. त्यामुळे मला खूप मजा आली. थँक्यू व्हेरी मच. तू लगेच उठू नकोस. तुला ह्या पुस्तकामध्ये, पुस्तक म्हणजे वही आहे, त्याच्यामध्ये तुला बरं ठीक आहे, आता उठलाच आहेस, काकाला उठवू नये म्हणून ह्याच्यावरती तुला ह्या कार्यक्रमाबद्दल तुझं काय मत झालं आहे हे इथे लिहायचं आहेस. ओके. आणि इथे तुझा फोटो टाकणार आहे मी. ओके. तिथे बसून लिहि तू. ओके. आणि खूप लांबलचक नाही लिहिणार मला माहिती आहे, पण तू जे काही लिहिशील ते महत्त्वाचं असेल असं मला वाटतं.